गल्लीत क्रिकेट खेळताना ज्याची बॅट असते त्याला आउट दिला की तो बॅट घेऊन जाऊ का अशी धमकी देतो। तसं सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचं चाललंय। भारत अमेरिकेचं जरा ऐकत नाही म्हटलं की ट्रम्प त्यांना झटका आलाय आणि त्यांनी भारतावर 50% टॅरिफ लावलंय। त्यामुळे अमेरिकेचंही मोठं नुकसान होतंय आणि भारताच्या निर्यातीला देखील मोठा फटका बसलाय। कसा ते सांगणारा हा विशेष रिपोर्ट पहा। ट्रम्प तात्यांना आला झटका। टॅरिफ वाढीनंतर भारतीय निर्यातीला फटका। अमेरिकन कंपन्यांनी रोखल्या ऑर्डर्स। आले ट्रम्प तात्यांच्या मना तिथं कुणाचं चालेना। भारत सध्या ट्रम्प तात्यांच्या डोक्यात गेलाय। मेक अमेरिका ग्रेट अगेनचं खूळ डोक्यात घेऊन त्यांनी भारतावर तब्बल 50% टॅरिफ लावलाय। अमेरिकेच्या या मनमानी उद्योगाला याची सर्वाधिक झळ बसली। अनेक अमेरिकन कंपन्यांनी भारतातील त्यांच्या ऑर्डर्स थांबवल्यात। प्युमा, ॲडिडास, नायकी आणि गॅप यासारख्या मोठ्या कंपन्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत टेक्सटाईल शिपमेंट थांबवण्याची विनंती केली। त्यामुळे कापड उद्योगाच्या उत्पन्नाला कशी कातर लागली ते पाहू। 2024 मध्ये अमेरिकेच्या एकूण तयार कपड्यांच्या आयातीत भारताचा वाटा हा सुमारे 6% होता। भारताच्या एकूण तयार कपड्यांच्या निर्यातीतून भारताला अंदाजे 4.8 अब्ज डॉलर्सचं उत्पन्न मिळत होतं। कापड आणि तयार कपडे अशा दोघांची अमेरिकेला होणारी निर्यात ही जवळपास 10 अब्ज डॉलर्सची होती। या टॅरिफ बॉम्बमुळे अमेरिकेतील खरेदीदार आता व्हिएतनाम, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून कापड खरेदीचा विचार करतायत। त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग कंपन्यांना हा 10 अब्ज डॉलर्सचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। फक्त कापड उद्योगच नव्हे तर भारताच्या निर्यातदारांना विद्युत उपकरणे, ज्वेलरी आणि संरक्षण व्यवहार या क्षेत्रांमध्ये सुद्धा धक्का बसू शकतो। भारतानं अन्य पर्याय शोधणं, आत्मनिर्भर होणं अशा सर्व पर्यायांमधून हा फटका परतावून लावण्याची तयारी आता सुरू केली आहे। पण तरीही अमेरिका ही मोठी बाजारपेठ असल्यानं काही प्रमाणात शॉक तर लागणारच। नक्की कुठे आणि कसा शॉक लागेल ते समजून घेऊ। कापड उद्योगासोबत इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, मरीन उत्पादने या क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यता। भारताने अमेरिकन संरक्षण उपकरण खरेदीच्या नियोजनाचा पुनर्विचार सुरू केलाय। अमेरिकेशी संबंध बिघडल्यानं प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार करार अडचणीत आलाय। आधीच दर नाही म्हणून वैतागलेल्या कापूस शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याचे वांदे झाले। ट्रम्प टॅरिफमुळे 2026 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी भारताचा वास्तविक जीडीपी वाढीचा दर सध्याच्या 6.3% अंदाजापेक्षा सुमारे 0.3% कमी होऊ शकतो। जागतिक क्रेडिट रेटिंग करणाऱ्या मूडीजने हा अंदाज वर्तवलाय। ट्रम्प तात्यांच्या या असल्या वागण्यापुढे भारतानं झुकायचं नाही असं ठरवलंय। पण तरीही जगाचा व्यापार हा काही आपल्यासाठी थांबणार नाही। त्यामुळे भारताला अमेरिकेच्या या मनमानी कारभाराला उत्तर देण्यासाठी नव्या चाली खेळाव्या लागतील।